भूर दिसते भूर भूर घ्यायची का तुला भूर भूर आम्ही शॉपिंग करतोय आणि मम्मी पप्पा त्यांच्यात एकदम नाही माझ्या बाबू काहीच त्रास दिला नाही आज आहे ना माझे बाबू. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा, खाली बटन आहे तिथे खाली लाल बटन लगेच दाबा टपाटप. तर मित्रांनो आजचा क्लायमेट पण इतकं मस्त आहे. 2 दिवसाहून नाशिकमध्ये एकदम मस्त पाऊस पडतोय आणि एकदम गार वारा सुटलेला. ऊन नाही म्हणजे ऊन आहे थोडंफार पण ते असं टोचणारं ऊन नाही, उन्हाळ्याचं एकदम तसं जीव एकदम येऊन जायचं तसं ऊन नाही. एकदम मस्त क्लायमेट असं वाटतं कुठेतरी लॉंग ड्राईव्हला कुठेतरी फिरायला जावा. गार वारा सुटलेला आहे एकदम मस्त आहे की आबट पडलेला आहे. चालो तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पिल्लूला भेटण्यासाठी, पप्पा मी आणि मम्मी. तर किती दिवस झाले मी तर जायला पण नव्हतं, म्हणजे 2 आठवड्यापासून गेल्यापासून सुट्ट्याच नव्हत्या तर जायलाच जमलं नाही. आज आम्ही चाललोय पिल्लूला भेटण्यासाठी. इथं डिझेल आहे का पेट्रोल आहे? दोन्ही पेट्रोल आहे ना. द्या पैसे द्या ना. दे ना आता पैसे द्या. तर मित्रांनो आज पप्पा गाडी चालवत आहे. आम्ही 3 ड्रायव्हर आहे गाडीमध्ये, मम्मी मी पप्पा. मम्मीला कुठे गाडी येते चालवता? तुमच्यापेक्षा मी नक्कीच चांगली चालवते म्हणे मम्मी कुठे गाडी चालवता. आवर नको कौतुक करू. ती मी मागच्या वेळेस नाही बसलो होतो म्हणजे तुम्हाला माहिती 100% मी चांगली गाडी चालवते, मी चांगला ड्रायव्हर आहे. गाडी तरी सावलीला लावली. सावलीच नाही तर काय करणार आता. तुझ्या सासूरांनी आला का हाच प्रॉब्लेम राहतो, गाडीला सावलीच नाही राहत लावायला. त्यांना सांग एक मोठं झाड लावून ठेवा. शोना माझ्याकडेच बघत बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. खायचं तुला खायचं खाऊ खायचा खाऊ. बापरे बघितलं मी 2-3 वेळा आला तेव्हा झोपलेलाच होता. त्याला आपण एंट्रीलाच एक्सपोज करू आता. आजीकडे बघतो तू. माझं पिल्लू इकडे बघ माझ्याकडे बघ. हो काय हो कोणी मम्मी नी बघ त्याला मान दिली लगेच ओळखतो बाई माणसाची. रडवलं तू त्याला. बरं नाही काय रडवलं मग दिलं रडून त्याला. पप्पा गाडी अनलॉक करा ना. पुढे बसा. हा मी बसतो दादा पुढं. तर मित्रांनो आम्ही निघालोय नाशिकला. मी मम्मी आणि गीतू आम्ही बाळा घेऊन चाललोय चेकअपला. बाळाचं चेकअप होतं. फिरायला आलो. भूर आलो आपण. भूर आलो हा आपण सगळे भूर आलो. तुझ्या हातात नाही. पप्पा पहिले पुढे गेले. ते असं नाही कुठलं घेतलं ते घेतलं का? बरं आता हे घेऊ. घेतोय बघ. हा हे पक्का आलंय बघ. ते काय ते पायपांचं किती जोरदार आहे. असंच आहे ना ते कलर एक रेड आहे. रेड आहे ना. हा रेडच पाहिजे. असं आहे का? रेड पाळण्यामध्ये दाखव ना रेडवाला दाखव ना. तू अशी गाडी घेतली. हा अशी गाडी घ्या. कशी अशी ही आली. अशी गाडी घेणार त्याला ते फिरवायची हँडल. नाव नको लगेच शांत बसला. ते एवढं जाड आहे ना. ऑरेंज मी जोडायला अवघड आहे का नाही? सोपं आहे. 4च त्याच्यावर पाईप्सवर नंबर पण दिले, फक्त तुम्ही हे करून घ्यायचं लावून घ्यायचे. तर मित्रांनो आता आलो आम्ही पिल्लूची शॉपिंग करण्यासाठी. चेकअप करून आलो तर आता करतो आम्ही पिल्लूची शॉपिंग. मम्मी मी पप्पा आणि गीतू.
ड्रेस बघ ना, हे बघ हा छान आहे, कॉफी कलर आणि ग्रीन कलरची पण त्याच्या साईजचा नाही ना, पण विचारलं मी हाय. बघ बरं. हे रडत होतं बरं का, कांद्यावर घेतलं बघ शांताने टकमक टकमक बघू राहिले. फिरायला आवडतं त्याला. हा घेऊन फिर म्हणतं, एका जागेवर राहिलं ना लगेच गाड्याला फिरत का. अरे माझे बाबू पिल्लू पाहतो बघ मांजर कसे 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 आले खूपच धरून फिरावं लागत बरं. फिरायला आवडतं त्याला. आचं फिरवतो हे फुल टी शर्ट घ्यायचं आहे. फुल टी शर्ट, आता थंडी वाजते, हा. 2 दिवसापासून पाऊस पडला. स्वेटर वगैरे नाही ना. इथे नाही दिसत आहे ना, घ्यायचं होतं. हे किती मस्त आहे वाले. हा नंतर फिरायला गाडी घेऊन. हा पप्पा दाखवली, पप्पा मी ती गाडी घेऊन टाकल त्याला. तुला गाडी घ्यायची का? तो हात नुसतं तोंडावर राहतो आडवा तेवढा. भूर दिसते का, भूर दिसते, भूर भूर घ्यायची का तुला, भूर 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 दिसते का, भूर. बाब्या काय घेते रे, तुला काय घ्यायची, तुला काय घ्यायचे, गाडी घेते, सायकल घ्यायची तुला, थोडा मोठा हो लगेच गाडी घेतो तुला. दुसरा कलर घे, व्हाईट कलर आले 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 आम्ही घेऊन टाक, पण मग त्याच्यामुळे कलर व्हाईट. मी हे का मान हे का पकडेल मी हात. आम्ही शॉपिंग करतोय आणि मम्मी पप्पा त्यांच्यात एकदम त्याच्यासोबत खेळणार बघ नाही. कसं पाहते बरोबर पाहते, काय काय दिसतं तुला, काय काय दिसतं. काय पाहिजे अजून मला. दोन घेतले का मग. मित्रांनो पप्पाला हेलीच आवडलंय मस्त, पण मग त्याला अजून तो बसणार नाही त्याच्यामध्ये थोडस. 6 महिन्यानंतरच आहे ते. घेऊन ठेव तेव्हा घेते ते. बाकी ही 2-2.5 वर्षापर्यंत चालेल. ती अशी मोठी नाही घ्यायची, ही छान आहे. हा ही असं फिट आहे एकदम, छोटीची अशीच पाहिजे. मस्त आहे. तुम्ही शॉप आपण येऊ घ्यायला थांबा, मला आवडलीच. बरं तर मित्रांनो आता आमची झाली शॉपिंग, आता आम्ही निघालोय. चला एकदम बेस्ट दुकान आहे, एकदम मस्त दुकान. इतकं मस्त आहे ना, म्हणजे सगळे प्रोडक्ट भेटून जातात एकदम भारी मस्त पैकी. आपलं जे आयडिया नाही बाळासाठी आपलं काय कामं येऊ शकते काय नाही, असे प्रोडक्ट पण बघायला भेटतं. म्हणजे नवीन आपलं पण आयडिया कळते की म्हणजे बाळासाठी असे प्रोडक्ट आपल्याला भेटू शकते इथे. आणि एकाच दुकानात सगळं भेटून जातं की 4 ठिकाणी फिरावं लागत नाही. त्या दुकानात जाऊन ते घ्या, त्या दुकानात जाऊन ते, एकदा एका दुकानामध्ये सगळे प्रोडक्ट भेटून जातात. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता चांदवडकर इथे आणि बघू शकता एकदम मस्त मस्त प्रोडक्ट आहे. तर मित्रांनो आता मम्मी त्यांना मी सोडायला आलो, त्याच्यानंतर आता गीतूला सोडायला चाललो. झाली आमची शॉपिंग, आता घरी आलो. म्हणजे एका गाडीमध्ये माझी मम्मी, माझे पप्पा, माझी बायको, माझा मुलगा, भारी वाटतं असं. आता मी सोडतोय त्यांना, शॉपिंग करून आलोय. झोपलं बाय आता व्यवस्थित जा, हळू जा. हसलं हसलं देव हसतं आलं, हसलं हसलं मस्त असतं. हसलं. माझे बबला आता माझे बबला मस्त पाऊस चालू झालाय. असं जवळ कुठेतरी फिरायला लांब लॉंग ड्राईव्ह. हा अजून आपल्याला अजून वर्षभर नाही फिरता येणार आम्हाला काहीच. नाही फिरता येणार काहीच. फक्त मला फिरवत नाही गाईस, बाकी सगळे जण फिरता गाईस. मी तर ब्लॉग चालू केले भाई. मला जेवढं फिरायला कमी पडेल तेवढं फिरायला जायला भेटेल तेवढं कमी पडेल. मला घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम. पिल्लू लोक सांभाळल पिल्लू केवढं राहतं आपलं, पिल्लू किती शांत आहे, मस्त शांत राहतं सोबत एकदम छान ना. तरी पण नाही असं आज वाटलं का पहिल्यांदा नाही माझ्या बाबू काही त्रास दिला नाही आज. आहे ना माझे बाबू, आहे ना माझे पिल्लू, झोपलंय शांत. बाय पिल्लू, बाबा चालले आता, बाय. पिल्लूच्या नखत घाण गेली, तुझ्यामुळे गेली. माझ्या मम्मी गेली, त्याच्या डोक्यात घालतो ना तर मित्र मस्त पाऊस चालू झाला होता, म्हटलं काहीतरी नाश्ता करू, काहीतरी गरम गरम मस्त वेगळी दाबेलं वगैरे. और जीवन दाय. आत्ताच पाऊस पडून गेला, घरी येऊपर्यंत ऊन पण गेला, एकदम मस्त गार वार, एकदम गार वातावरण एकदम. म्हटलं यार घरी येऊन पाऊस चालू असेल थोडं भिजू असं विचार होता माझा,
पाऊस पडून पण गेला, पण वातावरण एकदम मस्त आहे. असं वाटतं कुठेतरी एकदम भारी लॉंग ट्रिपला. हा वारा बघा. असं लॉंग ट्रिपला कुठे जावं फिरायला. पण आत्ता तर पावसाळा लागतो, म्हणजे आता मे महिना आहे. आत्ता तर 4-5 दिवसापूर्वी उन्हाळा होता आणि आता तर 4-5 दिवसाला पावसाळा लागला. म्हणजे आता काय सांगते 4-5 दिवसांनी परत ऊन पण एकदम कडक होऊन जाईल. वातावरण काय भरोसा नाही. पण पावसाळा आता सुरू होईल. आता आपल्यापासून भारी भारी ब्लॉग तर यायचे बाकी पावसाळ्याची एकदम मस्त कडक. मग आज लई खुश का? हां आणि मग आज नातू आज पाहिला आम्ही आपल्याला. नातवाबरोबर फिरलो. आज नातू भेटला. नातूशी मला घ्यायला दिलं नातू. मला त्याला घेऊन बसायचं होतं. मला थोडं मग आज मम्मी ते लई खुश आहे, कारण आज मस्त पिल्लू भेटून आले. पिल्लूसोबत फिरले दिवसभर मस्त. त्यांनी एकदम डे एन्जॉय केला बाळासोबत. एकदम खुश आहे ते आज. मित्रांनो मी घरी गेलो. मम्मीने मला परत पाठवलं फ्राईड राईस आणण्यासाठी. आता निघालो घरी पार्सल घेऊन. कंटाळा आला होता परत यायचा, असा जाऊन परत यायचा. पण आज क्लायमेट एवढं मस्त आहे. पाऊस पडून गेलाय, आता ऊन पण पडले कवळं, गार वारा पूर्ण एकदम मस्त. तर फिरायला पण मजा येते गाडीवर. असं वाटतं फिरत राहावं. आणि क्लायमेट पण किती क्लीन आहे मस्तपैकी. आज क्लायमेट पण एकदम मस्त आहे. हो मी आलो. पावसात भिजली होती का आज तू? नाही ना? तुझ्यासाठी नाही काय आणलंय? तुझ्यासाठी पण नाही रे काहीच. काय का बरं चिडते त्याच्यावर? शहाणे. तर मित्रांनो आता आम्ही लावतो इथं झाडं. आम्हाला वेल भेटले त्या गल्लीतल्या मावशीने दिला आम्हाला. म्हटलं पाऊस पण पड. तर मित्रांनो आजचा दिवस खूप मस्त होता माझ्यासाठी. एकदम एकदम भारी दिवस गेला माझा, कारण मी मम्मी पप्पा त्यांच्यासोबत घेऊन फिरलो. प्लस त्यांच्यासोबत त्यांचा नातू होता. आणि माझा पहिला व्लॉग होता माझ्या बाळासोबत. म्हणजे असं ऑफिशियली नाही, पण मग थोडंफार त्याला घेऊन फिरलो मी. त्याचा प्लस ब्लॉग पण बनवला. तर मला आज खूप भारी वाटलं. एकदम भारी दिवस गेला एकदम माझ्यासाठी. तर मनातल्या अशा काही इच्छा असतात ना, त्या असं बघून असं लाईव्ह असं मम्मी पप्पाचा आनंद, ते त्यांच्या नातूला खेळवत आहे असं, ते असं लाईव्ह जे सुख देतं ना, ते त्या अशा गोष्टी ते असं म्हणजे शब्दांमध्ये सांगूच शकत नाही. असं ते मनाला किती भारी वाटतं. पण एकदम असं भारी वाटत होतं मला आज एकदम. ती अशी ती पिक्चर वगैरे तर असं त्यांना बघून वगैरे आता एक्सप्लेन करू शकत नाही मी त्या गोष्टी. आणि त्यात आज पहिला ब्लॉग होता पिल्लूसोबत, म्हणून अजून एकदम भारी वाटून गेला अजून मला. अजून तर खूप सारे ब्लॉग यायचे पिल्लूसोबत, गीतूसोबत. म्हणजे अजून इकडे आल्यावर अजून एकदम भारी धमाल, एकदम भारी भारी ब्लॉग येणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलसोबत कंटिन्यू राहा. आताच न्यूज बघून आलो, इंडिया पाकिस्तानचे वॉर चालू झाले. त्यांनी आपल्या काश्मीरवरती अटॅक केला ड्रोन वगैरेनी. खूप अशा गोष्टी बिघडत चालल्या होत्या. ब्लॅकआउट केलं भरपूर ठिकाणी, पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये. आपली IPL मॅचसुद्धा कॅन्सल केली. तर काय होईल काय माहीत नाही. वॉरचे कुठपर्यंत जातो कुठपर्यंत नाही. इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचल्याचे, कारण अमेरिकावरून कॉल वगैरे येत आहे मंत्र्यांना आपल्याकडे. काय काम आहे ते काय होईल तेच न्यूज बघत वरती आलो. म्हटलं आता काय जे होईल ते होईल. पण इंडिया नेहमी नक्कीच त्यांना मुंहतोड जबाब देईल पाकिस्तानला, हे तर मला माहीत आहे. आणि इंडियन आर्मीवरती एकदम आपला ट्रस्ट आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली लगेच लाल बटन दाबा, टपाटप 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 आणि शेअर करून टाका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.